बरं मी हे एकटं सगळं करू शकतो की अशक्य आहे का? मी सगळ्या जागांवरती आता मंडणगडला गाडी बंद पडली तर मी इथनं जाऊन मला ती परवडेल का गाडी आणायला? नाही. मग ते मी काम कोणाला देणार? मी दापोलीतल्या क्रेनवाल्याला देईन, मी चिपळूणच्या क्रेनवाल्याला देईन, मी मंडणगडच्या क्रेनवाल्याला देईन. मी एखादं काम जर हातखंब्यात गाडी बंद पडली तर रत्नागिरीच्या क्रेनवाल्याला देईन, लांजावाल्याला देईन, राजापूरवाल्याला देईन. त्यांनाही पैसे मिळतील ना. विचार केला ना आपण सगळ्यांनी. 1,00,000 लोकांनी मिळून जर 100 रुपये प्रत्येक महिन्याला जमा केले ना इमानदारीनं, वर्षाचे 3,000 का? सोपं उदाहरण, 5-6 वर्ष जुनी गाडी आहे, स्टार्टर काढलाय, स्टार्टरचं काम आहे, गिअरबॉक्स ऑइल चेंज करतोय आणि इंजिनचं ऑइल चेंज करतोय, स्पार्क प्लग बदलतोय, तसेच लायनर सगळे चेक करून देतोय. मजुरी होईल कमीत कमी 600-700 रुपये, 800 रुपये मजुरी होणार आहे. 3,000चं पॅकेज घेतलं असतं तर वर्षातनं 2 वेळा नाही 4 वेळा हे काम केलं असतं तर ही मजुरी फ्री झाली असती. ज्यावेळी नवीन गाडी आपण शोरूममधून काढतो ना त्यावेळेला आपण RACचे पैसे कळत नकळत 10,000 रुपये भरतो आणि मग नवीन गाडी बंद पडतच नसते. कधी कधी अपघातग्रस्त झाली तर मग त्या RACला फोन केला तर मग जवळपास असेल तर लवकर येते. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये लवकर सेवा मिळते. कोकणासारख्या भागामध्ये 2-2 दिवस RACच्या गाड्या येत नाहीत. ते आम्हाला फोन करतात, मग आम्ही जाऊन ते कॉल रिसीव्ह करतो आणि ते आम्हाला पैसे पेड करतात. बरं, जुन्या गाड्यांसाठी ही सिस्टम परवडेल का? ज्यांच्या गाडींना 8-10 वर्ष झाले आहेत, ज्यांच्या गाड्यांची किंमतच मार्केटला 40-50,000, 60,000, लाख रुपये, 1.5 लाख रुपये होते, त्यांना वर्षाचे 10,000 परवडतील का? नाही परवडणार. बरं, त्यासाठीच मग मी विचार केला की चला मी आज प्रायोगिक तत्वावरती रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपण चालू करूया. जर ह्याच्यात आपल्याला यश मिळालं तर मग पुढे रायगड, सिंधुदुर्ग आपण कव्हर करू, मग कंपनी स्थापन करू, मग माझ्यासोबत शेकडो तरुणांना रोजगार मिळेल. किती पैसे मागतोय मी तुमच्याकडे? 3,000 रुपये. बरं, RACला तुम्ही 10,000 भरताच हो, आणि जुनी गाडी झाली की मग तुम्ही पैसे भरत नाही. मग एखादी गाडी बंद पडली, गाडी अपघातग्रस्त झाली की मग आपण 5,000 रुपये टोईंग वॅनला मोजतोच. आणि खूप लोकांना अनुभवही आला असेल. मग 50 किलोमीटर जर तुम्हाला वर्षातनं एकदा मी फ्री देतोय आणि माझ्या गॅरेजला तुम्हाला मी तुमचं जनरल काम जे असतं ते फ्रीमध्ये करून देतोय, जे RAC कंपनी देत नाही, मग त्यात काय चुकीचं आहे? बरं, मी हे सगळं एकटं करणार आहे का? मी कोणासाठी येत नसते. तुम्ही सर्वजण मिळून, मी म्हणतो लाख सोडा हो, 1,000 लोक मिळून जर तुम्ही एका गावातले 100 रुपये जर जमा केला ना, कुठल्या तरी गरीबाचा व्यवहार चालेल, कर्ज घ्यायची पाळी येणार नाही, बँका बंद पडतील. असा विचार मी करतोय की कोकणला मी ह्या 3 वर्षात येत्या कष्ट करणार. पैसे जातील, लोक नावं ठेवतील, लोक काही म्हणतील, दुर्लक्ष करणे. मी कालपासून 7-8 लोकांची मेंबरशिप केली आहे आणि त्यांच्यासाठी आता 500 झाली नाहीत, समजा 10 झाली तरी वर्षभर त्यांना मी ती सेवा देणारच आहे. एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि कोकणच्या माणसाचा मी हा स्टार्टअप पूर्ण महाराष्ट्रात पण न्यायचा विचार करतोय. मग एकट्यानं मी करेन का? मग मला लोक लागतील ना, मग मला गाड्या